असं का बोलली निशी? आणि कोणती मोठी बातमी? मला कसं काही आठवत नाही. का विसरतोय मी? निशी म्हणजे निशी आई होणार आहे. म्हणजे मी बाबा होणार आहे. मी बाबा होणार आहे. पण एवढी मोठी बातमी निशीने मला सांगितली का नाही? ॲटलिस्ट ही गोष्ट तरी तिने मला सांगायला हवी होती. आलो. सर काय आलो? नाही काही नाही. छान दिसतेस तू. आणि तुला बघून एवढं नक्की की काहीतरी स्पेशल आहे. सो काय न्यूज आहे? आधी चला मग सांगते. अगं काहीतरी सांग, काहीतरी हिंट 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 तरी दे मला. हिंटची काय गरज आहे? आपण जाणारच आहोत ना. चला ना सांगते. दिस इज नॉट फेअर. सर कधी कधी वाट बघण्यात पण ना गंमत असते. आता आपण तिथे जाणारच आहोत तेव्हा मी तुम्हाला सांगणार आहे. सर मला अननसाचा ज्यूस नको आहे. हा पायनॅपल ज्यूस आहे, तुझं फेवरेट आहे ना, म्हणून मी मागवलंय. तुला हे पण प्यायचं नसेल तर आपण बाहेर तरी का आलोय मग? मला आवडतं पण आत्ता नको आहे. आपलं ठरलं होतं ना बाहेर जायचं. मला तुम्हाला भेटायचं होतं एकट्या. तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं पण ते का आलं मध्ये? तुम्हाला मला एक गुड न्यूज द्यायची. हा बोल ना. नीरज, अरे जेव्हा सगळ्यात जास्त तुमची गरज होती ना तेव्हा नव्हताच सर तुम्ही. आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट सांगायची होती मला, तुमच्यासोबत शेअर करायची होती, तेव्हा नव्हताच सर तुम्ही. श्रीनू, या बघ तू काय जा, काय करायचं आता तू कर. हा माई अगं काय बोलतेस? या बघ तू का पुढे शिकूचा असं तर खरंच शिक. हे म्हणतात तसं परदेशात जा. या बघ तू मोठा झालंस तर गावाचं नाव मोठा होईल. गावाकच त्याचा फायदा होईल. नाही उमाई, मी हे गाव आणि तुम्हाला सोडून कधीच कुठेच जाणार नाही. दादा मामा, बंधू मामा त्यांना इथेच राहून मदत करणार माझं ठरलंय. बरा ठीक आहे. श्रीनू, बरं मका सांग तू बाकीचा काय ठरवलंस? नाही म्हणजे तुझ्या आणि ओवीच्या लग्नाचा विचार पुन्हा मांडूक होयो ना? या बघ मी आणि हे लालीताईन का समजावणार. मका खात्री आज ना उद्या त्या नक्की तयार होती. आई नाही ऐकणार उमाई. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ओवीच माझ्याशी लग्न करायला नाही म्हणते. काय? हो, ती आईची नातवंडांची इच्छा पूर्ण करू शकणार नाही म्हणून माघार घेते. श्रीनू, काळजी नको करूस. आज मी पिठोरीची पूजा करतय, उपवास करतय. आजच्या दिवशी आई म्हणान मी देवीकडे जा काय मागेन त्या देवी नक्की देईल माका. नका खात्री आ. तू काळजी नको करू श्रीनू. अरे अरे तुझं रिझल्ट चांगलं लागलो ना म्हणून आज सकाळपासून काही न खाता पिता मी उपवास धरलो. हा
आजपर्यंत तुझा जसा सगळा चांगला झाला ना तसा ह्या पुढे पण व्हावा ना म्हणाल. आई, देव माझं सगळं चांगलंच करतोय. प्रश्न तुझा आहे, तू का तुझा हट्ट सोडत नाहीयेस? आता काय बी नसला तुझा. हा आई मला सांग, तुझा आत्ता ओवीवर राग काय आहे? ह्या बघ श्रीनू, ह्या विषय आत्ता नको. काय का नको आई? हे बघ, ओवीमुळेच मी या घरात या जगात ताठ मानेने वावरतोय. तिने फक्त माझीच नाही आपल्या घराण्याची इज्जत वाचवली. अगं आई, ओवीच माझ्यासाठी योग्य मुलगी आहे. अजून काय पुरावा हवाय तुला? अरे पण माका पण समजून घे ना थोडा श्रीनू. माझ्या पण काही इच्छा आहात, स्वप्न आहात. अरे माका ना फक्त तुझं संसार थाटलेलो बघूचो नाही हा, तो फुलताना पण बघूचा हा. जसे तुझे निशीचे लाड केले ना तसे माका ना तुझ्या पोरांचे पण लाड कोड करूचे हत. आणि या सुख माका ओवी देऊ शकता काय? बोल ना, देऊ शकता? हा आई, तू या एका गोष्टीसाठी तुझ्या नकारावर अडून बसली आणि तिकडे ती बिचारी ओवी फक्त तुझ्या आनंदासाठी माझ्यावरचं प्रेम विसरायला तयार आहे. पण तू माझ्यासाठी ही एक गोष्ट सोडू नाही शकत. ही तुका क्षुल्लक गोष्ट वाटतं काय रे श्रीनू? हा हे बघ, मी आज जा काय करता ना तर तुझ्या सुखासाठीच करतोय. हा आता जरी तुका पटला नसला ना तरी काही वर्षांनी पटात. हा तेव्हा तुका माझी आठवण येईल, समजलास? आता ना माझ्याशी वाद घालत बसू नकोस. पूजेत चाल पटकन.